हात दुखायचा का थांबत नाहीये. सावकाश, तुम्ही काळजी घ्या. बस. खरंच पण मोठे साहेब, आश्चर्य आहे हो हे. त्या वारकऱ्याच्या हातात एवढी ताकद, जरासा हात काय दाबला आणि एवढी दुखापत झाली. तुझ्या बहिणीमुळे झालंय हे सगळं. माझा अपमान केला. त्या वेड्याला वेड म्हटलं ते ऐकून घेतलं नाही. गजरा माळायला गेलो तो माळू दिला नाही. फक्त विरोध करत राहिली माझा. तुला सांगितलं होतं ना तिला लग्नासाठी तयार कर म्हणून. मग अजूनही तिची मनस्थिती तशी का नाही आहे? मोठे साहेब, मी माफी मागतो तुमची तिच्या वतीने. मी प्रयत्न करतोय पण एक मोठा अडथळा आहे हो. कसला अडथळा? मार्तंड महाराज म्हणतायत की तिला कोणीतरी झपाटलंय. त्यावर मी उपाय सुद्धा करतोय, पण त्याला यश मिळत नाहीये. आणि त्यासाठी मार्तंड महाराजांना सोनं चांदी लागणार आहे, आणि ते माझ्याकडे नाहीये. मोठे साहेब, तुम्ही मला मदत कराल का? करीन मी मदत, पण माझी एक अट आहे. ज्या वेड्यामुळे माझा अपमान झाला तो वेडा आजपासून तिच्यासोबत दिसता कामा नये. हो, मी याची काळजी नक्की घेईन. आणि आजच रात्री हे काम उरकून टाक. तिला जे काही पछाडलंय ते जर काढून टाकलं ना तर उद्या सुपारी फोडू. सावळ्या, खाऊन घे. हा, तोंड उघड. हा, हळूहळू खा. ठसका लागला. सावळ्या, थांब पाणी आणते. ऐक देवा, वर बघ. थांब, मी पाणी आणते. थांब. अरे देवा, पाणी तर नाहीये. वय झालंय, विसरायला झालंय की पाणीच नाहीये. सावळ्या थांब, पाणी देते. थांब. पाणी कसं आणू आता? हळू. सावळ्या, हे घ्या. हळू पाणी घ्या. श्री हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, स्वामी विठ्ठल, समर्थ विठ्ठल. श्री हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, स्वामी विठ्ठल, समर्थ विठ्ठल. हरिप्रिया, परत धावून आलीस तू आमच्यासाठी. स्वामींनीच मला पाठवलं. श्री स्वामी समर्थ. पण तुला कसं कळलं आमच्याकडे पाणी नाही येते? बाळा, हा अंडा सावळ्याकडे नेऊन देशील का? त्यांच्या घरात प्यायला सुद्धा पाणी नाहीये. आणि तुला तर माहितीये, यशोदाचे पाय दुखतात, कंबर दुखते. ते वारकरी काका नाहीत का, त्यांनी माझ्याजवळ हा माठ दिला. ते मागून हंडा घेऊन येतेच असतील थोड्या वेळात. कोण ग? आम्ही तर असं कोणालाच ओळखत नाही. हो बाळा, चल भरवते हा तुला.
हे असं असतं ह्याचं. आईनेच भरवलं पाहिजे, आणि तेही नुसता दही भात. इतकं का आवडतं काही कळत नाही. आईनेच भरवलं पाहिजे, आणि तेही नुसता दही भात. काही योगायोग नसतात, ते संकेत असतात. दहीभात, विठ्ठल, सावळ्या. संकेत दिसायला लागले, सत्य जवळ येत आहे. विठ्ठलाच्या भेटीचे काही क्षणच बाकी आहे. फक्त ओळख पटणं गरजेचं आहे. अगं अगं हरिप्रिया, अगं किती करतेस तू? असू द्या, तुम्हाला थोडी मदत होईल. असं पण एकटं किती करणार तुम्ही? किती करतेस ग आमच्यासाठी? माहिती नाही का, पण करावंसं वाटतं. मनाला समाधान मिळतं. काय नातं आहे ग तुझं आमच्याशी? ते आता स्वामींनाच माहिती. स्वामी म्हणतात, जिथे सेवा निस्वार्थ असते तिथे भक्तीचा खरा अर्थ जन्म घेतो. श्री स्वामी समर्थ. खूप मानतेच वाटतं स्वामींना. हो. लक्ष द्या श्वेतावर. अहो वेळीनो किती त्रास द्या, जरा कमी ओळखी घाला. काका तू आला? ये खाली ये, खाली ये. गणेश तू थांब, मी आहे लक्ष द्यायला. आई तुझं खावण. माझ्यानंतर हेच याचं विश्व. झाडं पक्षी यांच्याशी बोलत बसतो, पण त्याला एकटं सोडवत नाही ग. त्याच्या या अवस्थेमुळे कोणीच नाहीये त्याच्या बरोबर. ना सोबत आहे, ना मित्र आहेत. मग तो स्वतःच जग तयार करतो. जग नाकारतं ना, तेव्हा मन स्वतःच विश्व तयार करतं. हेच खरं. लोक हसतात त्याला. खूप वाईट वाटतं ग. लग्नाच्या वयाचं आहे, पण फक्त शरीरानं मोठा आहे, बुद्धीने नाही. आणि आता माझंही वय झालंय. मी आता त्याला नाही सांभाळू शकत. मला कळत नाहीये की याला यातून बाहेर कसं काढू. मला माहिती नाही मी तुमची कशी मदत करू शकेन, पण तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवा. स्वामी नक्की मार्ग दाखवतील. जिथे उपाय संपतात तिथे स्वामींची कृपा सुरू होते. श्री स्वामी समर्थ. सावळ्या, काय करताय तुम्ही? झाडांशी बोलताय का? कळते तुम्हाला त्यांची भाषा? सावळ्या, मला पण शिकवा ना त्यांची भाषा. मला पण त्यांच्याशी बोलायचंय. कसं बोलता तुम्ही? सांगा ना. मी नाही सांगणार, जा. मी आणि माझ्या मित्रांच्या मध्ये येऊ नको. जा तू, जा. अगं अगं हरिप्रिया, हरिप्रिया. अरे अरे
असं का बोललास सावळ्या तिला? बाळा सावळ्या, असं नाही हं बोलायचं कोणाशी. हं असं नाही हं बोलायचं. हं अरे काका, तुम्ही आलात? द्या इकडे, मी ठेवून येते तो हंडा. नको राहून दे, मी ठेवतो. पण मला एक सांग, काय झालंय? तू एवढी शांत का? सावळ्या, मी त्यांच्याशी बोलण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते काहीच प्रतिसाद देत नाहीत. बर, उलट माझ्यावरतीच रागवले. बहुतेक मी त्यांची शांतता भंग केली असेल. ये इकडे. आता तू कर. सावळ्याचं आयुष्य या दगडासारखं आहे. उन्हात तापलेलं, आतून जळलेलं. शरीर मोठं पण मन अजून लहान मुलासारखंच आहे. त्याच्या आतमध्ये झगडा सुरू आहे, त्यालाच कळत नाहीये काय चाललंय. आणि जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला कळत नाही ना, तेव्हा त्याचाच आपल्याला खूप त्रास होतो. लहानपणापासून चिडवलं, चिडकारलं, त्यामुळे त्याला वाटायला लागलं की सगळी माणसं ही अशीच असतात. त्यामुळे तो कोणाला जवळच येऊ देत नाही. त्याने मनाचे दरवाजे बंद करून घेतले. जखम जितकी खोल तेवढाच त्याला होणारा त्रासही जास्त असतो. त्याला कळतच नाही कोणी जवळ येणं म्हणजे काय. आणि त्याला हे समजत नाही, म्हणून त्याचा गोंधळ होतो. आणि मग त्या गोंधळात तो समोरच्याला दूर लोटतो. बघितलंस, पाणी एकदा ओतून दगड ओला झाला नाही. जेव्हा सतत ओतत राहिलो तेव्हा तो दगड ओला झाला. तुलाही तेच करायचंय. सतत प्रयत्न, सातत्याने आपलेपणा तुला करावा लागेल. एक ना एक दिवस त्याच्या हृदयाला नक्की मिळेल आणि तो तुला प्रतिसाद देईल. समजलं मला काका. येते मी. अक्षवंत, थांब. बाळा, कुठलीच गोष्ट उगाचच घडत नाही. या कुटुंबाची भेट होणं हा योगायोग नव्हता. आणि त्याबद्दल वाटणारा आपलेपणा तोही योगायोग नव्हता. लक्षात ठेव बाळा, जिथे मन ओढ घेतं तिथे नियतीचं कारण दडलेलं असतं. म्हणजे समज की स्वामींनी एक जबाबदारी दिली आहे तुला. कसली जबाबदारी? एका आईला आनंदी करण्याची. आणि कोणाचं आयुष्य बदलणं हीच सगळ्यात मोठी सेवा असते. घाबरू नकोस. मार्तंड महाराज की जय. मार्तंड महाराज की जय.
रमाबाईंनी केशव दादा हे सगळं काय चाललंय? मार्तंड महाराज तुम्ही इथं काय करताय? आई आई कुठे? आई कधी प्रिया शांत उभी राहते. सोडा मला. अगं तुझ्यावरचं भूत उतरवत आहोत. भान शुद्ध हरपलीये ना तुझी. काय भूत? तुमच्या दोघांना माझ्याबद्दल काहीतरी गैरसमज झालाय. असं काहीच नाहीये. आई कुठे? केशव दादा मला कोणी पछाडलेलं नाहीये. मी शुद्धीतच आहे. कसं सांगू तुम्हाला? हा काय हा मला पण तेच वाटतंय. सांगतो मी, आम्ही शुद्धीत आहोत. हा. झपाटलेली व्यक्ती असाच म्हणते की आम्ही बरोबर आहोत, पण आम्हाला डोळ्यांनी स्पष्ट दिसतंय की तुला कोणीतरी झपाटलाय. म्हणूनच असं देवाशी लग्न करायचं वगैरे हट्टाला पेटलीस. आणि तुझी इच्छा नाही, ही त्या आत्म्याची इच्छा आहे. हो, त्या शक्तीची इच्छा आहे. काळजी करू नकोस, आम्ही तुला यातून मुक्त करणार आहोत. बोला मार्तंड महाराज की जय मार्तंड महाराज की जय. ज्यांना स्वतःला समजत नाही ना ते लोकांना वेड म्हणतात. सोडा मला. केशव दादा, रमाबाईनी, केशव दादा, केशव दादा, रमाबाईनी, आई, कोणी आहे का? आता जे धूर दिला ना, साधा सुद्धा दूर नाही. त्याने त्या शरीरातून आत्मा बाहेर येईल, भूत बाहेर येईल आणि स्वतः बोलायला लागेल. गुरुदेव गुरुदेव. आणि ते बाहेर आल्यावर आपण त्याला बांधू आणि कायमचं दूर करू. गुरुदेव गुरुदेव. गुरुदेव 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 गुरुदेव. गुरुदेव, मला एक प्रश्न होता. आता काय? गुरुदेव, ही पूड नेमकं काय काम करते? हीच तर खेळी आहे संपत. ही पूड जाळली की धूर तयार होतो, आणि हा धूर साधा सुद्धा नाही बरं. श्वास घ्यायला त्रास होतो, त्वचा जळजळायला लागते, आणि मग हळूहळू हा धूर माणसाच्या मेंदू पर्यंत पोहोचतो, आणि मग भीती, त्रास, आणि मग त्यावर आपलं नियंत्रण हाच आपला मंत्र. यत्र तत्र सर्वत्र आपलाच दणका आणि आपलाच मंत्र. हा धूर माणसाच्या मेंदूवर ताबा मिळवतो, मग माणूस गोंधळतो, आणि मग संमोहित होतो, आणि मग आपल्याला काय पाहिजे तो ते माणूस बोलायला लागतो. गुरुदेव गुरुदेव, म्हणजे गुरुदेव मग आपण सांगू तेच? हो,
हरिप्रियाकडून सुद्धा तेच वधून घ्यायचं की तिला कोणीतरी पछाडलंय म्हणून. आणि मग काय, केशवला खात्री पटेल आणि मग तो आपल्या पायाशी येईल आणि ही चर्चा गावभर पसरेल आणि मग सगळे लोक आपल्याकडे धाव घेतील. गुरुदेव गुरुदेव, म्हणजे मग आपण प्रत्येकाकडून सोनं चांदी. गुरुदेव गुरुदेव. हो, पंचधातूच्या नावाखाली आपल्याकडे सोनं चांदी जमा होईल. गुरुदेव गुरुदेव.